सोलापूरला कसं एक सेक्युलर वातावरण आहे. आपण सर्वजण अनेक वर्ष गुन्ह्या गोविंदाला जातो. मात्र काल एक मोर्चा झाला, त्याच्यामध्ये गालबोट लागण्याचा प्रकार घडला, काही दुकानांची तोडफोड झाली. कशा पद्धतीने बघता आपण सोलापूरच्या या सगळ्या वातावरणाचे बिघडण्याचा प्रयत्न करत आहे? सोलापूर हे गेल्या 8-9 वर्षामध्ये शांत आहे. पण आता कालचा जो प्रकार झाला त्याचा पोलीस तर इन्व्हेस्टिगेट करतील, पण ते कसा झाला, कुणी केला, तीही माहिती मिळवली जाईल. मला वाटतं हे आपल्या शांततामय अशा प्रकारच्या सोलापूरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही. आणि त्या जे काही कुणी असतील त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सोलापूर हे आपलं शांततेच्या दृष्टीनं आता नावाजलेलं आहे आणि त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. सोलापुरात म्हणजे कुठेतरी एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून. कारण आगामी काळात लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका आहेत, तर भाजपकडून काही असे कृत्य केले जाते की जातीय तेढ निर्माण करून एक धर्माची राजनीती करण्याचा प्रकार चालू आहे का सोलापुरात किंवा महाराष्ट्रात? कुणी करू नये अशा प्रकारे धर्म आणि जात याच्यावरचा जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जे करत असतील त्याचा मी निषेध करतो, पण हे कुणी करू नये. नितेश राणे आणि तेलंगणाचे आमदार आहेत भाजपचे राजा ठाकूर, या दोघांवरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे. चितावणीपूर्व वक्तव्य जे आहे त्यांनी केलेलं आहे मुस्लिम समाजाबद्दल असेल किंवा एकंदरीत प्रक्षोभक भाषण त्यांनी या सगळ्या मेळाव्यात केलं. तर सत्ताधारी पक्षाचे आमदार अशा पद्धतीची भाषणं करतात, हे कितपत योग्य आहे? आपण काय सल्ला द्याल? ते योग्यच नाही आहे, पण ते त्यांनीच समजलं पाहिजे. आणि शांतता बिघडवण्याचं काम त्यांनी कोणी करता कामा नये. ह्या प्रकारे समाज पुढे जाऊ शकणार नाही. पुण्यामध्ये शरद मोहोळची हत्या झाली, त्या खरं तर कुख्यात गुंड म्हणून त्याचं सगळीकडे म्हटलं जातं. मात्र या कुख्यात गुंडाचं स्तुतीसुमनं जी आहेत ती राजा सिंग करतायत, त्याचं कौतुक करतायत. तो केवळ हिंदू होता म्हणून त्याची हत्या झाली, गोरक्षक होता म्हणून त्याची हत्या झाली, अशा पद्धतीचं विधान केलं जातं. आपण त्या काळात खरं तर गृहमंत्र्यांनी लोकसभेच्या कामात होता, 2012च्या त्या सगळ्या त्याचा गुंडाच्या त्या प्रवृत्ती कशा पद्धतीने होता काय नाही. पण हे गुंड प्रवृत्तीची माणसं कधी समाजामध्ये टॉलरेट करता कामा नये. पोलीस त्याची बरोबर योग्यता लावतात आणि लावली पाहिजे त्यांनी देखील. पण ह्या समाजामध्ये धार्मिक वृत्ती वाढवता अधार्मिकतेकडे जाण्याची जी प्रवृत्ती आहे तीही जरा तपासली पाहिजे. आणि म्हणून सर्व धर्म आता लोकांना कळलं पाहिजे की सर्व धर्म समभाव अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून खरं म्हणजे ह्या प्रभू रामचंद्राच्या 22 तारखेचा प्रतिकाचा दिन आहे, त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारे असं होता कामा नये. कारण तो काय जे करतात ते आता प्रभू रामचंद्राची ती प्रतिष्ठापना आहे, ते त्याला पूर्ण त्याच्याकरता हे सगळं गोंधळ कशाला घातला पाहिजे. साहेब, वक्फ बोर्डाचा जो कायदा आहे तो रद्द करण्याच्या मागणीत ती प्रमुख मागणी काल होती आणि सर्वत्र ही मागणी केली जाते. हे शक्य आहे का वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करणं? ते वक्फ बोर्डाचा कायदा हा संसदेने आणि असेंब्लीने हा केला पाहिजे. बाकीच्यांना कोणाला अधिकार नाही आहे. केवळ पाकिस्तानमध्ये जे गेलेले मुस्लिम आहेत त्यांच्या जमिनींचं संरक्षण व्हावं म्हणून काँग्रेसनं हा कायदा आणला होता, अशी देखील टीका केली जाते. चाचा नेहरूंनी आणला कायदा, असं काय केलं? हे कोणी कसं काय बोलतात तर त्यांच्या तोंडाला कोण हात लावायचं? काल जे दरम्यान जी दगडफेक झाली, त्या दगडफेकीदरम्यान भाजप आमदार विजयकुमार देशमुख तिथं स्वतः उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यात देखत ही म्हणजे दगडफेक झाली, किरकोळ जरा नुकसान झालं. पण ते भाजप आमदार लोकप्रतिनिधी असताना उपस्थित असताना ही दगडफेक होती, ही कितपत योग्य आहे? योग्यच नाही आहे ना. ते कितपत योग्य म्हणण्याचा प्रश्नच नाही. योग्यच नाही आहे ते. कारण अशा प्रकारे अशांतता बिघडवणं, कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना डिवचणं आणि अशा प्रकारचं काम करणं हे ह्या देशाला आणि ह्या संस्कृतीला देखील मान्य नाही. Like, subscribe, click on the bell.